त्या महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी संकटानं या ठिकाणी त्रस्त झालेला आहे। कधी अवकाळी पाऊस येतो तर कधी ढगफुटी होते, कधी गारपीट होते तर महापूर आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे। असं सगळं संकट आमच्या समोर असताना खताच्या बाबतीत या कंपन्या ज्या आहेत या कंपन्या आम्ही साधा युरिया जरी घेतला तर त्याच्या युरियाबरोबर आम्हाला लिंकिंग त्या ठिकाणी द्यायला लागलेले आहे। खरं तर दुकानदारांच्याकडे आम्ही या ठिकाणी चौकशी केली असताना 6 टन युरिया त्या ठिकाणी खरेदी केल्यानंतर जवळपास 30,000चा युरिया खरेदी केल्यानंतर 1.5 लाख रुपयाचा सुपला त्यांच्या माती मारतात आणि मग गरज नसताना शेतकऱ्याला युरियाची एक बॅग घ्यायला गेल्यानंतर सुपला त्याला तो घ्यावा लागतो। याची सखोल आम्ही चौकशी केली। सखोल चौकशी केल्यानंतर आम्हाला असं समजलं की काही दुकानदारांच्याकडून डीलरांच्याकडून काही मंडळी या ठिकाणी 2-2 हजार रुपये 5-5 हजार रुपये 10-10 हजार रुपये या ठिकाणी हप्ता वसूल करायला लागलेले आहेत। खरं तर या सगळ्याचा हा वसुलीचा प्रकार चालला आहे। मग आमच्या कृषी विभागाची जी भरारी पथकं या ठिकाणी नेमलेली आहेत ती भरारी पथकं नेमकं काय काम करतात हा संशोधनाचा विषय आहे। आम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। येत्या काही दिवसामध्ये लिंकिंग बंद झालं पाहिजे। खतं जी बोगस आमच्या माती मारायला लागलेली आहेत ही बोगस खतं बंद झाली पाहिजेत, अन्यथा आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि यांचा सगळा पर्दाफाश आम्ही येत्या काळामध्ये निश्चितपणाने करू।